नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये तर राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्यामुळे परभणीतही आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचं सरकार येणं ही काळाची गरज आहे असं सांगून प्रगतीची साथ हवी असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही हे मतदारांपर्यंत पोहोचवा असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केलं. परभणी शहरातील अक्षतमंगल कार्यालय या ठिकाणी आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं रवींद्र चव्हाण यांनी अक्षतमंगल कार्यालय या ठिकाणी आज दुपारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, येणाऱ्या काळात तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना जोमानं काम करावं लागेल आणि आपली जबाबदारी आता वाढली आहे. परभणी या ठिकाणी येत असताना आपण या ठिकाणची स्थिती आणि राजकीय समीकरणे कशी असतील याचा आढावा घेतला आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला आता अधिक जोमानं काम करावं लागणार आहे, कारण प्रचारासाठी अवघ्या 10 दिवसाचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बूथ लेवलवर जाऊन मतदारांना भारतीय जनता पार्टीचं महत्त्व पटवून द्यावं लागणार आहे. केंद्र आणि राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांबद्दल देखील माहिती त्यांना द्यावी लागणार आहे. मतदारांपर्यंत जाणं हे आवश्यक आहे असं सांगून प्रगतीची साथ हवी असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही हे देखील मतदारांना पटवून द्यावं लागेल असंही चव्हाण यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तुम्हा सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. खरं तर मी येत असतानाच इथली असणारी परिस्थिती काय, राजकीय काय समीकरणं होऊ शकतील या सर्व गोष्टीचा आढावा घेत इथपर्यंत पोचलो आहे. आणि मग यामधून एक गोष्ट फार महत्त्वाची लक्षात येते की तुम्हाला आम्हाला सर्वांना अधिक काम करणे 10 दिवस जे आता शिल्लक आहेत या दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बूथ लेवलवरती जाऊन खालीपर्यंत मतदारांपर्यंत जाणं, मतदारांना हे समजून सांगणं की भारतीय जनता पार्टीच का, अतिशय सोप्या भाषांमध्ये हे तुम्हाला मला सर्वांना सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. अनेक विषय सांगता येऊ शकतात, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की प्रगतीची साथ जर कोणाला हवी असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही हे तुम्हाला प्रत्येकाला समजून सांगितलं पाहिजे. या प्रसंगी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला. आपल्या भाषणात बोर्डीकर म्हणाल्या, परभणी शहरात निवडणुकीच्या अनुषंगानं आपण प्रत्येक भागात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहोत. अनेक बाबी या अनुषंगाने समोर येत आहेत. त्यामुळे परभणी शहराच्या विकासासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निघालेली विकासाची गंगा परभणीत आणावी लागेल आणि त्यासाठी जनतेच्या मनात भारतीय जनता पार्टीविषयी असलेला विश्वास हा मतदानाच्या माध्यमातून आपल्याला जिंकायचा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमानं काम करावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वडपुळकर, उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.